भारतातील सीजेपीचं आंदोलन मागे तर मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची सीजेपीच्या शिष्टमंडळाची घोषणा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर अखेर मोदी सरकार झुकलं। अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। प्रधान यांनी पंतप्रधानांकडे सोपवला राजीनामा। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचा जंतर मंतरवर जल्लोष। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। झुरळांशी पंगा घेऊ नका, दिपकेंचा हल्लाबोल। झेंझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। देशातल्या तरुणाईपुढे हुकुमशहा झुकले। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। प्रधानांच्या जागी फडणवीसांची वर्णी लागू शकते, संजय राऊतांचं विधान। तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोदींनी नवा अध्याय सुरू केलाय, त्याला यश मिळो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना। मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। हिंसाचाराला पूर्णपणे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचाही गांधींचा आरोप। देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा हा विजय। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। जंतर मंतरवरील तरुणाईचा लढा आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे। पवारांकडून तरुणाईचं कौतुक। बिहारमधील विद्यार्थी आंदोलनाला लागलं गालबोट। पाटणा आणि छपरामध्ये विद्यार्थ्यांची दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना वेळ मिळाला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वादग्रस्त विधान। विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीचा फायदा घेतला। सीतारामन यांचं वक्तव्य। विरोधकांकडून टीकेची झोड। एखाद्याने आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते, पेपर फुटला म्हणून फाशी द्या असं होत नाही। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची शासकीय महापूजा। पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची पूजा अर्चना। धाराशिवच्या माने दाम्पत्याला मिळाला विठुरायाच्या पूजेचा मान। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग। जायकवाडीच्या दिशेने 94,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल गेला पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला।